क्विज के बहाने। सुनो तराने क्विज के बहाने हा कार्यक्रम ऐकणाऱ्या तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमधून तुमचा मित्र गुरुशांत धुत्तरगावकर सहर्ष स्वागत करतोय। नेहमीप्रमाणेच या कार्यक्रमात विचारण्यासाठी अतिशय सोपे पण ज्ञानवर्धक असे प्रश्न निवडलेले आहेत। त्या प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला पाठवून द्यायची आहेत 94 22 65 17 41 या क्रमांकावर। ज्या श्रोत्यांची उत्तर बरोबर असतील, मेसेज लवकर पोहोचतील, त्यांच्या नावाचा समावेश करत या कार्यक्रमाची रंगत आपण वाढवणार आहोत। तुम्ही सज्ज असालच। या आठवड्यात घडलेल्या चालू घडामोडींकडे तुम्ही विशेष लक्ष दिलेलं असणार आहे, त्यामुळं प्रश्नांची बरोबर उत्तरं तुम्हाला झटपट येतील ही मला अपेक्षा आहे। तुम्ही मेसेजमध्ये आधीच स्वतःचं आणि गावाचं नाव टाईप करून ठेवलं तर प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर टाईप करून मेसेज पाठवणं सोपं जाणार आहे। तुम्हा प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये 94 22 65 17 41 हा क्रमांक आकाशवाणीच्या नावानं सेव्ह असेल याची मला पूर्ण खात्री आहे। तर मग करूया सुरुवात। हा आहे आजच्या कार्यक्रमातला पहिला आणि अतिशय सोपा प्रश्न। अंमळनेर इथं झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते हे तुम्हाला सांगायचंय। प्रश्न पुन्हा एकदा। अंमळनेर इथं झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून बरोबर उत्तराचा मेसेज पटकन पाठवून द्या 94 22 65 17 41 या क्रमांकावर। तुमच्या उत्तरांची प्रतीक्षा करत एक मस्त धमाल गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे। गाणं तुम्हाला नक्की आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे। कांचन मनहर आणि आनंद यांनी गायलेलं हे गीत हिंदीवर यांचं आहे। संगीत साहस कल्याणजी आनंदजी यांचं आहे। चित्रपटाचं नाव कुर्बानी। हम तुम्हें चाहते हैं से मरने वाला कोई, मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे हम तुम्हें चाहते हैं से। रूठ जाओ अगर तुम तो क्या हो, रूठ जाओ अगर तुम तो क्या हो। पल में ऐसे लगे, पल में ऐसे लगे जिस्म से जान जैसे जुदा हो। हम तुम्हें चाहते हैं से मरने वाला कोई, मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे हम तुम्हें चाहते हैं से। जरा पूछो तो मेरा इरादा, जरा पूछो तो मेरा इरादा, मुझे किससे है प्यार, मेरे दिल का है कौन शहजादा। जरा पूछो तो मेरा इरादा। मेरे ख्वाबों में जो सज रहा
जिंदगी बिन तुम्हारे अधूरी, जिंदगी बिन तुम्हारे अधूरी। तुमको पालूं अगर, तुमको पालूं अगर, हर कमी मेरी हो जाए पूरी, जिंदगी बिन तुम्हारे अधूरी। ले चलेंगे तुम्हें हम वहाँ पर, ले चलेंगे तुम्हें हम वहाँ पर। तन्हाई सनम, तन्हाई सनम शहनाई बन जाए जहाँ पर। हम तुम्हें चाहते हैं ऐसे, हम तुम्हें चाहते हैं ऐसे। मरने वाला कोई, मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे, हम तुम्हें चाहते हैं ऐसे। मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देण्यासाठी अनेक रसिकांनी आम्हाला मेसेज पाठवलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात आधी बरोबर उत्तराचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला हत्तुरे वस्ती सोलापूर इथल्या श्रोत्यांचा. अर्थात यासुद्धा नियमितपणे रेडिओ ऐकत असतात आणि आपल्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होत असतात. नागेश्वरी गवळगावकर यांनी सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. त्यानंतर मोहोळ तालुक्यातल्या चिखली इथून बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते विजय नागनाथ शिंदे, कोष्टी गल्ली सांगोला इथून नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवार. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन शेख, अजिम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवारानं पाठवले नई जिंदगी सोलापूर इथून. ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी आहेत मनीषा नगर पंढरपूर इथले. आणखी एका श्रोत्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय, मात्र स्वतःचं किंवा गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. त्यांच्या मोबाईल क्रमांकातील शेवटचे 4 अंक आहेत 7474. रेणुका पाटील यांनी सांगली इथून बरोबर उत्तर दिलंय. तर सोलापूरचे श्रोते आहेत नितीन विजय बोंडगे आणि जयश्री नितीन बोंडगे. कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून आप्पा मुटकुळे सरांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर ॲडव्होकेट सागर भागानगरे चौपाड सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. ज्योती बसवेश्वर अक्कलवाडे देगाव सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. शैलेंद्र चौधरी पाटील शिंदे चौक सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार आहे लोहगाव पुणे इथला. तर देहूकर नगर राळेरास इथून दीपक साबळे यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. सुलोचना आणि महादेव सोलापूरचे आहेत. सिद्धू, भाऊ, अक्का, रेणुका, आनंद, राहुल, रेश्मा, जय आणि समस्त पंगुळवाले गवळी परिवार सोलापूर इथला. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. शरणू हरनूर सर नीलमनगर सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. रेनगर कुंभारी इथून डॉक्टर सुमैया शेख. गणेश कोरे, रक्षिता कोरे, रोहित कोरे शेळगी गावठाण इथले श्रोते आहेत. इम्रान आणि पूजा दयानंद लॉ कॉलेज लातूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. सोबतच नवीन वर्षाच्या त्यांच्याकडून शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. नवीन वर्ष सुरू व्हायला आणखी अवकाश आहे, पण श्रोत्यांना शुभेच्छा द्यायची घाई आहे. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारूया. सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या परिवाराकडून नेहमीच शुभेच्छा आहेत. दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत यांच्या नावाचा बरोबर उत्तराचा मेसेज आहे. तर म्हैसूर कर्नाटक इथले आपले श्रोते जावेद कुरेशी सध्या सहारनपूर उत्तर प्रदेश इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत, कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. आसरा चौक सोलापूर इथून आर्या, अक्षरा, हर्षदा, राजश्री आणि अजित कलागते. कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून शिवाजी अंबुरे बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर सोलापूरचे श्रोते आहेत
अपर्णा कनकुरे, सायलस सांदे, स्टीफन कांबळे, धीरज कांबळे, सुनील गंदलवार, लक्ष्मीकांत शिवणगी आणि वीरेश सिंहासन. प्रकाश जैन हे आपले नियमित श्रोते नांदेड इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. हिवरगाव तालुका मंगळवेढा इथून सचिन बंडगर, वर्षा बंडगर, राहुल, माधुरी, संकेत, शुभम, रितेश, स्वामिनी आणि समस्त बंडगर परिवार. युन्नुस पठाण, टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर बनसगोळ तालुका अक्कलकोट इथून गायत्री रंगराव पाटील आणि वृषाली रंगराव पाटील. अजिंक्य बारगजे यांनी कोल्हापूर इथून बरोबर उत्तर पाठवताना सोबत सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणास खूप भरभराटीचं जावो अशा शुभेच्छांचा संदेशही पाठवला आणि या मेसेजचा जरूर उल्लेख करा अशी विनंती सुद्धा केलेली आहे. रोहिदास चौक पंढरपूर इथून प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे आणि कृष्णा घोडके बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर कळके वस्ती सोलापूर इथून माया नागेश जुमीवाळे गवळी. चळे तालुका पंढरपूर इथून सचिन दीक्षित, रोहिणी सचिन दीक्षित, श्रीवर्धन, अक्का, पप्पा आणि दीक्षित परिवार. मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथून ज्ञानेश्वर भनमाने बरोबर उत्तर देत आहेत. तर रमजान फुलरी आहेत, मुक्काम पोस्ट तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर इथले. फुल चिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. संतोष खडसे आणि प्रियंका खडसे विदर्भातल्या यवतमाळ इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर पाचगणी रोड वाई इथून तेजश्री धगाटे, प्रसाद धगाटे आणि सोनाली धगाटे. दिनकर साळवे हे आहेत गढी कारखाना गेवराई जिल्हा बीड इथले श्रोते. विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर शनिवार पेठ मंगळवेढा इथले आहेत. मंजू गायकवाड, सिद्धम्मा मंचले, पद्मिनी शिंदे आणि ललिता गायकवाड सोलापूरचे आहेत. मित्रांनो, आणखी खूप मेसेज दिसत आहेत ज्यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. पण आता आपण बरोबर उत्तर जाणून घेऊया आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, प्रश्न विचारला होता अंमळनेर इथे झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? उद्या 24 डिसेंबर रोजी ज्या थोर क्रांतिकारक, साहित्यिक, स्वातंत्र्य सेनानी आणि समाजवादी विचारवंतांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आपण साजरी करतो, त्या साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेरमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये संपन्न झालेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे हे होते. मित्रांनो, आपण जाणताच की दिल्लीच्या तालकटोरा मैदानात 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या काळात 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. याच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवळाकर यांची निवड करण्यात आली आहे. तर या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार आहेत. या संमेलनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं नुकतंच जाहीर करण्यात आलंय. अरे, दिवाळी बोनस भेटला का? जास्त. अरे शेखरजी, काय झालं? कुठली दिवाळीची लॉटरी लागली का? माझ्या गावातून पहिले पायलट झाले माझी मुलगी. पण सर, मनप्पुरम गोल्ड लोन नसते तर कशी तिची ऍडमिशन केली असती? म्हणून हा आनंद तुमच्या बरोबर. मनप्पुरम गोल्ड लोन, जेवढे दिवस तुम्ही तुमचं सोनं आमच्याकडे ठेवाल आम्ही तेवढंच व्याज लावतो. कॉल करा 1800-420-2233. मित्रांनो, FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्झ वरून आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आणि सध्या सुरू आहे सुनो तराने क्वीज के बहाने हा कार्यक्रम. आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरून किंवा akashwani.gov.in या संकेतस्थळावरून सुद्धा घेऊ शकता. आणि त्यामुळंच आपल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यातूनही श्रोते सहभागी होत आहेत. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. दुसरा प्रश्न आहे, 55व्या GST परिषदेच्या बैठकीत मंत्री गटाचं नेतृत्व कोणी केलं? प्रश्न पुन्हा एकदा, 55व्या GST परिषदेच्या बैठकीत मंत्री गटाचं नेतृत्व कोणी केलं? या प्रश्नाचं बरोबर उत्तर पटकन पाठवून द्या 9422 65 17 41 या क्रमांकावर.
आता गाणं ऐकवणार आहे किशोर कुमार यांच्या आवाजातलं. पुन्हा एकदाच कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत निर्देशनात, रचना इंदिवर यांचीच आहे. चित्रपटाचं नाव आहे धर्मात्मा. निर्मला सीतारामन हे उत्तर देणारे 4 मेसेज मिळाले. ते उत्तर चुकीचं आहे. विचार करा आणि बरोबर उत्तराचा मेसेज पटकन पाठवून द्या. तेरे चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ, तेरी ओर चला आता हूँ, तेरे चेहरे में वो जादू है. तेरी हीरे जैसी आंखें, आंखों में है लाखों बातें, बातों में रस की बरसातें, मुझ में प्यार की प्यास जगाए. तू जो एक नजर डाले, जी उठे मरने वाले, लब तेरे अमृत के प्याले, दिल में जीने की आस बढ़ाए. चल पड़ते हैं तेरे साथ कदम, मैं रोक नहीं पाता हूँ, मैं रोक नहीं पाता हूँ, तेरे चेहरे में वो जादू है. जब से तुझको देखा है, देख के खुदा को माना है, मान के दिल ये कहता है, मेरी खुशियों का तू है खजाना. दे दे प्यार की मंजूरी, कर दे कमी मेरी पूरी, तुझसे थोड़ी भी दूरी मुझको करती है दीवाना. पाना तुझको मुश्किल ही सही, पाने को मचल जाता हूँ, पाने को मचल जाता हूँ, तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खिंचा जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ, तेरी ओर चला आता हूँ, तेरे चेहरे में वो जादू है. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर देण्यासाठी ज्या श्रोत्यांनी मेसेज पाठवले त्यामध्ये निर्मला सीतारामन यांच्या नावाचा मेसेज पाठवणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती, पण मी गाणं सुरू होताना सांगितलं त्यामुळं कदाचित त्याला ब्रेक लागला. पण बरोबर उत्तर पाठवणाऱ्या श्रोत्यांची संख्या मात्र कमी आहे. असो, बरोबर उत्तर पाठवणाऱ्यामध्ये सुद्धा नावामध्ये थोडी गफलत अनेक श्रोत्यांनी केली. त्यामध्ये पहिला जो मेसेज मिळाला तो देगाव सोलापूर इथून आलेला शिवराज, सृष्टी, ज्योती आणि बसवेश्वर अक्कलवाडे यांचा. त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर कोल्हापूर इथून अजिंक्य बारगजे यांनी पाठवलं आहे. नितीन विजय बोंडगे आणि जयश्री नितीन बोंडगे सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत.
याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणाऱ्या एका श्रोत्यांनी स्वतःचं किंवा गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. यांच्या मोबाईल क्रमांकातले शेवटचे 4 अंक आहेत 6779. तर आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. दामलेवस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत. अशपिया शेख, मतीन शेख, अजिम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवार आहे नई जिंदगी सोलापूर इथला. इम्रान आणि पूजा दयानंद लॉ कॉलेज लातूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवार आहे लोहगाव पुणे इथला. तर शिवाजी सोनुळे, वैभव सोनुळे, सविता सोनुळे, मनीषा सोनुळे, भाग्यश्री सोनुळे आणि त्यांचा परिवार आहे भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणी इथला. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी यांनी पंढरपूर इथून पाठवलंय. तर रे नगर कुंभारी इथून डॉक्टर सुमैया शेख उत्तर देत आहेत. चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर अभंग टांगसाळे, ओवी टांगसाळे, मयूर टांगसाळे आणि वर्षा टांगसाळे यांनी किल्ले धारूर जिल्हा बीड इथून बरोबर उत्तर पाठवलंय. लोहगाव पुणे इथून अमोल पवार, राहुल, पूजा आणि पुरांश अशी ही पवार परिवारातली नावं आहेत. शिवराज जगदेव कालदे आणि समस्त कालदे परिवार आहे मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर इथला, ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. यानंतर अंजली, शीतल, प्रगती, प्रांजली, अमृता, स्नेहल, गर्ल्स हॉस्टेल प्रेमनगर बेंगळुरू इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत आणि ख्रिसमस नाताळाच्या शुभेच्छा या सर्वांनी दिलेल्या आहेत. सर्व श्रोत्यांना ही शुभेच्छा. त्यानंतर मला वाटतं एवढेच मेसेज सध्या आहेत ज्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय. प्रश्न विचारला होता 55व्या GST परिषदेच्या बैठकीत मंत्री गटाचं नेतृत्व कोणी केलं? मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी GST परिषदेची बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्र्यांसह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री यांचा GST परिषदेत समावेश होतो. मंत्री गटाच्या या समितीचे अध्यक्ष बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे आहेत. मंत्री गटानं 148 वस्तूंवरील करामध्ये दरबदल करण्याची शिफारस केली आहे. सध्या आरोग्य आणि जीवन विम्यावर 18% कर आकारला जातो, त्यामध्ये कपात करावी अशी मागणी केली जाते. मंत्री गटानंही तशी शिफारस केली होती, त्यामुळं GST परिषदेमध्ये त्यासंबंधी निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिक विचारविनिमय करण्याची गरज आहे, त्यासाठी आणखी वेळ हवा आहे असं मत परिषदेच्या काही सदस्यांनी व्यक्त केलंय. आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. तिसरा प्रश्न गणिताचा प्रश्न असणार आहे. गणिताचा प्रश्न व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं सोडवा. प्रश्न असा आहे, एका संगीतकाराला एक वाद्यसंच खरेदी करताना 4% दरानं कर दिल्यावर 9,360 रुपये द्यावे लागतात. कोणत्याही प्रकारची सूट आकारली नसेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा. एका संगीतकाराला एक वाद्यसंच खरेदी करताना 4% दरानं कर दिल्यावर 9,360 रुपये द्यावे लागतात. कोणत्याही प्रकारची सूट आकारली नसेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती हे तुम्हाला सांगायचं आहे. खरं तर आता विक्री कर असा कर नाहीये, पण हे गणित आहे, उदाहरण आहे, समजून घ्या आणि हे गणित सोडवून याचं उत्तर पाठवा. गणितात सांगितलेल्या गोष्टी गृहीत धरायच्याच आणि उत्तर काढायचं. आता गाणं आपण ऐकणार आहोत SP बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगल स्वरातलं. रवींद्र रावल यांची ही रचना जीना तेरे गली में या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली आहे बाबुल बोस यांनी. तेरी बाहों में है जन्नत मेरी, प्यारी नैनों के दो
रंगी नजारे हैं, मस्ती के इशारे हैं, आओ कहीं दूर चले बाहों के सहारे हैं, बाहों के सहारे हैं। ये रंगी नजारे हैं, मस्ती के इशारे हैं, आओ कहीं दूर चले बाहों के सहारे हैं। अरमान दिल के मिल के पुकारे हैं, ओ, जीना तेरी गली में, जीना तेरी गली में। हमको क्या ज़माने से इसके रूठ जाने से बाज नहीं आएगा ये दीवारें उठाने से, दीवारें उठाने से। हमको क्या ज़माने से इसके रूठ जाने से बाज नहीं आएगा ये दीवारें उठाने से। हम तो मिलेंगे किसी भी बहाने से, जीना तेरी गली में, जीना तेरी गली में। सजनी ओ सजनी, सजना सजना, तेरी बाहों में है जन्नत मेरी, प्यारे नैनों की दो गलियां तेरी, जीना तेरी गली में, जीना तेरी गली में। सजना सजना, सजनी ओ सजनी, तेरी बाहों में है जन्नत मेरी, प्यारी नैनों की दो गलियां तेरी, जीना तेरी गली में, जीना तेरी गली में। सजना सजना, सजनी ओ सजनी, सजना सजना, सजनी ओ सजनी, सजना सजना, सजनी ओ सजनी। मित्रांनो, गणिताचा प्रश्न सुद्धा आता आपल्या श्रोत्यांना सोपा जातोय. अनेक श्रोत्यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आणि तेही खूप लवकर लवकर दिलेलं आहे. सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणारे श्रोते आहेत कोष्टी गल्ली सांगोला इथले. नावं अशी आहेत त्यांची नीता, पवन, अंकुश आणि लाटणे परिवार. त्यानंतर प्रिया चाटुफळे यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर मनीषा नगर पंढरपूर इथून ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी यांनी बरोबर उत्तर दिलंय. नीलम नगर सोलापूर इथून शरणू हरनूर सर बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर फूल चिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची. देगाव सोलापूर इथून अथर्व, शिवराज, सृष्टी, ज्योती आणि बसवेश्वर अक्कलवाडे यांनी बरोबर उत्तर दिलंय. स्वारगेट पुणे इथून प्रज्वत पाटील, स्वप्नील स्वामी आणि सुशांत पाटील. अर्जुननगर अमरावती इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत नंदकुमार इंगळे. राम हनुमाने सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर टाकळी सिकंदर तालुका मोहोळ इथून युन्नुस पठाण. हत्तुरे वस्ती सोलापूर इथून नागेश्वरी गौडगावकर यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. तर नितीन विजय बोंडके आणि जयश्री नितीन बोंडके यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. रत्नप्रभा पाटील यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर दिलंय. प्रकाश जैन नांदेड इथून बरोबर उत्तर देत आहेत. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे बरोबर उत्तर पाठवत आहेत आणि सोबतच
आजच्या प्रतिबिंब कार्यक्रमातील माझा सहभाग त्यांना खूपच आनंददायक वाटल्याचं कळवत आहेत. खडसे परिवारांचे आभार. रेणुका पाटील यांनी सांगली इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर हिबरगाव तालुका मंगळवेढा इथून सचिन बंडगर, वर्षा बंडगर, राहुल, माधुरी, संकेत, शुभम, रितेश, स्वामिनी आणि समस्त बंडगर परिवार. रोहिदास चौक पंढरपूर इथून नाही, यांचं उत्तर चुकलेलं आहे. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते आहेत. आता चुकीच्या उत्तरांचे मेसेज जास्त दिसत आहेत कारण हे मेसेज उशिरा पोहोचलेले आहेत. किल्ले धारूर जिल्हा बीड इथून मयूर टांगसाळे, अभंग टांगसाळे, ओबी टांगसाळे आणि वर्षा टांगसाळे यांनी मात्र बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. मित्रांनो, आता हे गणित आपण सोडवूया. प्रश्न विचारला होता, एका संगीतकाराला एक वाद्यसंच खरेदी करताना 4% दरानं कर दिल्यावर 9,360 रुपये द्यावे लागतात. कोणत्याही प्रकारची सूट आकारली नसेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती, असा प्रश्न मी विचारला होता. मित्रांनो, प्रत्यक्ष विक्री किंमत 9,360 आणि कराचा दर 4% सांगितलेला आहे. समजा छापील किंमत 100 रुपये असताना प्रत्यक्ष विक्री किंमत काय असेल, तर छापील किंमत अधिक त्यावरचा कर म्हणजे 4% कर झाला. 100 अधिक 4 104 रुपये ही प्रत्यक्ष विक्री किंमत असेल. म्हणून जेव्हा प्रत्यक्ष विक्री किंमत 104 रुपये तेव्हा छापील किंमत 100 रुपये झाली. आता आपल्याला प्रत्यक्ष विक्री किंमत 9,360 रुपये सांगितलेली आहे. छापील किंमत आपण तुर्तास एक्स मानू. आता ही एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 9,360 गुणिले 100 आणि भागिले 104 हा भागाकार केल्यानंतर आणि गुणिले 100 केल्यानंतर येणारं उत्तर असेल 9,000. म्हणून त्या वाद्यसंचाची छापील किंमत 9,000 रुपये असेल. 9,000 हे उत्तर ज्यांनी दिलंय त्या सगळ्या श्रोत्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. फक्त मेसेजचा समावेश झाला नसेल तर तुमचा मेसेज माझ्या स्क्रीनपर्यंत पोहोचला नाही ह्याची खात्री बाळगा. वेळेत पोहोचला नाही. आता आजच्या कार्यक्रमातला चौथा प्रश्न. रात्रीचे 10:35 झालेले आहेत. आपण ऐकत आहात सुनू तराने क्वीज के बहाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मित्रांनो, FM वाहिनीच्या 103.4 MHz वरील हे कार्यक्रम आपल्याला न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर आणि akashwani.gov.in ह्या संकेतस्थळावरून सुद्धा ऐकता येऊ शकता. आता कार्यक्रमातला चौथा आणि अतिशय सोपा प्रश्न. कोणत्या राज्यानं वर्षभर सर्व फटाक्यांवर बंदी घातली आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. कोणत्या राज्यानं वर्षभर सर्व फटाक्यांवर बंदी घातली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला पटकन पाठवून द्यायचं आहे 9422 65 17 41 या क्रमांकावर. बरोबर उत्तराचा एक मेसेज तरी स्क्रीनवर दिसायला सुरुवात झालेली आहे. आत्ता गाणं मात्र आपण ऐकणार आहोत आनंद मिलिंदे यांच्या संगीत निर्देशनात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आहे. गायलंय अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी. चित्रपटाचं नाव लाल दुपट्टा मलमल का. सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, जब से मिला है तेरा प्यार, तुमने तो जैसे मेरा रंग ही बदल दिया, कहाँ थे अभी तक यार. सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, जब से मिला है तेरा प्यार. सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, जब से मिला है तेरा प्यार. तुमने तो जैसे मेरा रंग ही बदल दिया, कहाँ थे अभी तक यार. सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे.
जहां था लेकिन था फीका फीका, गुलों ने खिलना शमा ने जलना तेरी नजर से सीखा। कल भी यही जहां था लेकिन था फीका फीका, गुलों ने खिलना शमा ने जलना तेरी नजर से सीखा। आज जरा देखो मेरी दुनिया का रूप सिंगार, सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, जग से मिला है तेरा प्यार। तुमने तो जैसे मेरा रंग ही बदल दिया, कहा थे अभी तक यार। सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, मैं थी बुझी बुझी सी चाहत की आरज़ू में, चहक उठी हूँ तेरे मिलन के गुलाब की खुशबू में। मैं थी बुझी बुझी सी चाहत की आरज़ू में, चहक उठी हूँ तेरे मिलन के गुलाब की खुशबू में। मेरा हंसना मेरा गाना सब तेरा उपकार। सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, जग से मिला है तेरा प्यार। तुमने तो जैसे मेरा रंग ही बदल दिया, कहाँ थे अभी तक यार। सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, जब से मिला है तेरा प्यार। तुमने तो जैसे मेरा रंग ही बदल दिया, कहाँ थे अभी तक यार। सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे, सुनी सुनी अखियों में जुगनू चमक उठे। मित्रांनो, सगळ्यात आधी या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवलंय सोलापूर इथून प्रणव पाटील यांनी. तर त्यानंतर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय आदित्य चाठुफळे यांनी. अंजली, शीतल, प्रगती, प्रांजली, अमृता, स्नेहल या सगळ्या मैत्रिणी गर्ल्स हॉस्टेल प्रेमनगर बेंगळुरू इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. याच एका नंबरवरून वेगवेगळ्या नावाने बरेच मेसेज येत आहेत. पुढचा मेसेज आहे विठ्ठल, वर्षा, वेदांत आणि गायकवाड परिवाराचा लोहगाव पुणे इथून आलेला. नीता, पवन, अंकुश लाटणे यांचा मेसेज कोष्टी गल्ली सांगोला इथून आलेला आहे. सुमैया शेख, अशपिया शेख, मतीन शेख, अजिम शेख, शहनाज शेख आणि शेख परिवार आहे नई जिंदगी सोलापूर इथला. शैलेंद्र चौधरी पाटील आहेत शिंदे चौक सोलापूरचे. शंकर चाबुकस्वार, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे बरोबर उत्तर देत आहेत. रेनगर कुंभारी इथून डॉक्टर सुमैया शेख. तर हत्तुरे बस्ती सोलापूर इथून नागेश्वरी गौडगावकर. फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून बरोबर उत्तर पाठवणाऱ्या श्रोत्यांची नावं आहेत जाकीर मुलानी, सुमैया, सुबान, समीर, सलमास, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची. नितीन विजय बोंडगे आणि जयश्री नितीन बोंडगे यांनी सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवलंय. तर सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार सुद्धा सोलापूर इथलाच आहे. दामले वस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत बरोबर उत्तर देत आहेत. मनीषा नगर पंढरपूर इथून ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी, इम्रान आणि पूजा दयानंद लॉ कॉलेज लातूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर हा पुढचा मेसेज आहे किल्ले धारूर जिल्हा बीड इथून आलेला मयूर टांगसाळे, अभंग टांगसाळे, ओवी टांगसाळे आणि वर्षा टांगसाळे यांचा.
कंदलगाव येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथून शिवाजी उपाख्य दीपक अंबुरे यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. अजिंक्य बारगजे आहेत कोल्हापूरचे. युनुस पठाण टाकळी सिकंदरचे. आप्पा मुटकुळे सर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूरचे. अनुश्री या नावानं पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज आलेला आहे. पुन्हा एक खुशी नावाचा मेसेज आहे. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर रेणुका पाटील यांनी सांगली इथून पाठवलेलं आहे. कवठे तालुका उत्तर सोलापूर इथून पार्थ आणि प्रवीण मैंद यांनी बरोबर उत्तर दिलंय. तर प्रगती, पद्माकर, प्रज्वत, प्रतीक्षा आणि पाटील परिवार आहे दिंडेगाव तुळजापूर इथला. गणेश कोरे, रक्षिता कोरे, रोहित कोरे शेळगी गावठाण सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. प्रकाश जैन नांदेड इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर श्रीराज कलकोटे, राजश्री कलकोटे, श्रीराम कलकोटे दहिटणे तालुका उत्तर सोलापूर इथले आहेत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आता आपण जाणून घेऊया. प्रश्न विचारला होता, कोणत्या राज्यानं वर्षभर सर्व फटाक्यांवर बंदी घातली आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे दिल्ली. राजधानी दिल्लीत वायू प्रदूषण प्रचंड वाढलंय. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. याबाबत दिल्ली सरकारनं गुरुवारी म्हणजे 19 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली आहे. सरकारनं दिल्लीत ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्मद्वारे उत्पादन, स्टोरेज, विक्री आणि वितरण यावर 1 वर्षासाठी बंदी घातली आहे. त्यामुळे आता दिल्लीत फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यात सुद्धा फटाक्यांवर अशीच बंदी लागू करण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. रात्रीचे 10:45 झालेत. आता कार्यक्रमातला 5वा प्रश्न. अमेरिकन रेड क्रॉस संस्थेची स्थापना कोणी केली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अमेरिकन रेड क्रॉस संस्थेची स्थापना कोणी केली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सोबत स्वतःचं आणि गावाचं नाव लिहून पटकन तुमच्या बरोबर उत्तराचा मेसेज पाठवून द्या 9422 65 17 41 या नंबरवर. दरम्यान मी गाणं ऐकवतोय आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं. शब्द मजरूह सुलतानपुरी यांचे आहेत. संगीत राहुल देवबर्मन यांनी दिलं. चित्रपटाचं नाव आहे यादों की बारात. हाय दिल
सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को। सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को। है वफा क्या इस जहां को, एक दिन दिखला दूंगा मैं दीवाना। चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम। बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम। ले लिया दिल, हाय मेरा दिल, हाय दिल लेकर मुझको ना बहलाना। चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम। मित्रांनो, या कार्यक्रमात ऐकवली जाणारी सगळी गाणी खूप आवडत आहेत असं कळवणारे किमान 3-4 मेसेज आजच्या कार्यक्रमात पोहोचले, पण बरोबर उत्तर असल्याशिवाय त्या श्रोत्यांच्या नावाचा समावेश करता येणार नाही, म्हणून आवर्जून फक्त तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारा पहिला मेसेज जो मिळाला त्या श्रोत्यांनी या मेसेजमध्ये त्यांचं नाव लिहिलेलं नाही, पण उशिरा त्यांचा दुसरा मेसेज मिळाल्यामुळं मला नाव कळलं. कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथून शंकर चाबुकस्वार यांनी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे. सगळ्यात आधी दुसरा बरोबर उत्तराचा मेसेज कोष्टी गल्ली सांगोला इथून मिळाला. नीता पवन आणि अंकुश लाटणे यांचा. मनीषा नगर पंढरपूर इथून ॲडव्होकेट वैभव कुलकर्णी बरोबर उत्तर देत आहेत. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर फुलचिंचोली तालुका पंढरपूर इथून जाकीर मुलानी, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची यांनी पाठवलंय. आदित्य चाटुफळे याही प्रश्नाचं बरोबर उत्तर देत आहेत. नागेश्वरी गौडगावकर हत्तुरे वस्ती सोलापूर इथून मला वाटतं आजच्या सगळ्याच प्रश्नांचं यांनी जवळजवळ बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर सावित्री, हिरा, रेणुका आणि 4000 परिवार सोलापूर इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. त्याचबरोबर एक दुरुस्ती सूचना सुद्धा त्यांनी माझ्यासाठी कळवली आहे. यापूर्वीच्या गाण्याची अनाउन्समेंट देताना माझ्याकडून गायकाचं नाव चुकीचं सांगितलं गेलं अशी एक नोंद त्यांनी या मेसेजमधून पाठवलेली आहे. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. चिखली तालुका मोहोळ इथून विजय नागनाथ शिंदे यांनी हे बरोबर उत्तर पाठवलं आहे. सोलापूर इथून नितीन विजय बोंडगे आणि जयश्री नितीन बोंडगे. देगाव सोलापूर इथून अथर्व, शिवराज, सृष्टी, ज्योती आणि बसवेश्वर अक्कलवाडे यांनी हे बरोबर उत्तर दिलं आहे. किल्ले धारूर जिल्हा बीड इथून मयूर टांगसाळे, अभंग टांगसाळे, ओवी टांगसाळे आणि वर्षा टांगसाळे यांनी हे बरोबर उत्तर पाठवलं आहे. रेणुका पाटील आहेत सांगलीच्या. तर विघ्नेश अमर सावंत आणि काजल अमर सावंत दामलेवस्ती मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले आहेत. विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि प्रियंका खडसे यांनीही बरोबर उत्तर पाठवलंय. डॉक्टर सुमैया शेख रेनगर कुंभारी इथून बरोबर उत्तर देत आहेत. आढळगाव तालुका श्रीगोंदा इथून अनिल शिंदे, राजश्री शिंदे आणि अभिषेक शिंदे. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणाऱ्या श्रोत्यांनी 3 तुकड्यांमध्ये मेसेज पाठवलेले आहेत. नीलम नगर सोलापूर इथून हा मेसेज आलेला आहे सोनाली राहुल निंबाळ यांचा. त्यानंतर नई जिंदगी सोलापूर इथून जैनाब, मरियन, शुकूर शेख आणि सैफन शेख यांनी बरोबर उत्तर पाठवलंय. श्रीराज कलकोटे, राजश्री कलकोटे, श्रीराम कलकोटे दहिटणे तालुका उत्तर सोलापूर इथून बरोबर उत्तर देत आहेत. याच प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवणाऱ्या एका श्रोत्यांनी स्वतःचं किंवा गावाचं नाव लिहिलेलं नाहीये. यांच्या मोबाईल क्रमांकातले शेवटचे 4 अंक आहेत 6779. तर शनिवार पेठ मंगळवेढा इथून विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर बरोबर उत्तर पाठवत आहेत. हिवरगाव तालुका मंगळवेढा इथून सचिन बंडगर, वर्षा बंडगर, राहुल, माधुरी, संकेत, शुभम, रितेश, स्वामिनी आणि समस्त बंडगर परिवार. कोल्हापूरहून अजिंक्य बारगचे बरोबर उत्तर देत आहेत. नंदकुमार इंगळे अर्जुन नगर अमरावती इथून बरोबर उत्तर पाठवत आहेत. तर याच प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे श्रोते गौरी, माधुरी, गौरव, राजेश,
गोंडकर परिवार पुणे इथला आहे, यांनी सुद्धा बरोबर उत्तर एका मेसेजमध्ये आणि नावं दुसऱ्या मेसेजमध्ये पाठवलेली आहेत. मित्रांनो, प्रश्न विचारला होता, अमेरिकन रेड क्रॉस या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? आणि याचं उत्तर आहे अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना 21 मे 1881 रोजी झाली होती. या संस्थेचा उद्देश गरजू लोकांना मदत करणे हा आहे. मित्रांनो, युद्धे आणि नैसर्गिक आपत्तींना मानवतावादी मदत पुरवणे हे या संस्थेचं प्रमुख काम आहे. या संस्थेची स्थापना क्लारा बार्टन यांनी केली. क्लारा यांचा जन्म 25 डिसेंबर 1821 रोजी न्यू ऑक्सफर्ड, मास इथं झाला होता. त्या एकेकाळी गृहयुद्ध परिचारिका होत्या. त्यांचा जन्मदिवस याच आठवड्यात म्हणजे बुधवारी आहे, ज्या दिवशी नाताळाचा सण सुद्धा असणार आहे. त्यानिमित्तानंच या प्रश्नाचा समावेश आपण केला होता. आता फेरी झटपट प्रश्नोत्तरांची. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's start the fun. मित्रांनो, आता या झटपट फेरीत 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, ज्याची उत्तरं अगदी झटपट मीच तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? मित्रांनो, राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोल्याचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अशी 4 कृषी विद्यापीठं महाराष्ट्रात आहेत. आता दुसरा प्रश्न, यापूर्वी कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी कुवेतला भेट देऊन किती वर्ष झाली आणि तत्कालीन पंतप्रधानांचं नाव काय? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार आणि रविवार असा 2 दिवसीय कुवेत दौरा केलाय, तो तुम्हाला माहीत असेलच. 43 वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच कुवेत दौरा होता. यापूर्वी 1981 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना कुवेतला भेट दिली होती. आता तिसरा प्रश्न, नव्यानं स्थापन झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात शहरी विकास खातं कुणाला मिळालंय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था विभाग, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं, राज्य उत्पादन खातं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय. आता चौथा प्रश्न, देशभरातल्या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी असलेल्या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेचं नाव काय? मित्रांनो, अमृत भारत स्टेशन योजना असं या योजनेचं नाव असून स्थानकांचा पुनर्विकास करणे, आधुनिकीकरण करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आता पाचवा प्रश्न, कोणत्या अभयारण्यात ओडिशा सरकारनं वन्यजीव संरक्षण वाढवण्यासाठी सशस्त्र पोलीस राखीव दलाची कंपनी स्थापन केली आहे? मित्रांनो, ओडिशा सरकारनं सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षण मजबूत करण्यासाठी सशस्त्र पोलीस राखीव दलाची एक कंपनी स्थापन केली आहे. बरं, तर मित्रांनो, याबरोबरच आजची आपली ही झटपट फेरी आणि आपला कार्यक्रम देखील आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच ज्ञानवर्धक प्रश्नांसोबत आणि मस्त धमाल गाण्यांसोबत येत्या सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आपल्या याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सुनो तराने क्वीज के बहाने. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुजित बनसोडे यांच्या समवेत तुमच्या या रेडिओ मित्राला म्हणजे गुरुशांत धुत्तरगावकरला निरोप घेण्याची अनुमती द्या. नमस्कार. ओके टाटा बाय बाय. ओके ओके टाटा बाय बाय. सुनो तराने क्वीज के बहाने.
सुनो तराने क्वीज के बहाने हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. संवादक गुरुशांत धुत्तरगावकर आणि सादर करते सुजित बनसोडे. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.